तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे परत तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे सासवड ते जेजुरी. आजचा हा प्रवास सासवड ते जेजुरीचा प्रवास, सर्व वारकऱ्यांचा प्रवास कसा आनंदमय असतो हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये टिकून राहा, जेणेकरून सासवड ते जेजुरी हा पूर्ण वारकऱ्यांचा आनंद माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता पूर्ण वारकऱ्यांचा आनंद मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही खूप सारी अशी पब्लिक सासवड ते जेजुरी या प्रवासाला निघालेली आहे. आणि अजून सुद्धा मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला सासवड ते जेजुरी प्रवासाचा माऊलींचा मी तुम्हाला आनंदमय या ठिकाणी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. खूप सारा असा आनंद या पंढरीच्या वारीमध्ये असतो आणि मी प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला रोज माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. खूप असा सारा आनंद वारकरी घेत असतात. बघू शकतो शिस्तबद्ध वारकरी या ठिकाणी चालतात. खूप खूप अभिनंदन सगळ्या वारकऱ्यांचे. सर्वजण नियमांचं पालन करून या ठिकाणी आपली वारी पूर्ण करतात. तर रामकृष्ण हरी मंडळी, जो आजचा आपला ब्लॉग आहे सासवड ते जेजुरी, या सासवड ते जेजुरीमध्ये आमचा सकाळचं जेवणाचं नियोजन या ठिकाणी आमचे दिंडीचं चालू आहे. म्हणजे समोरच रात्रीच आमच्या दिंडीचा एक ट्रक समोर येऊन सकाळच्या जेवणाची तयारी करत असतो. आणि आमच्या दिंडी मालकीन म्हणजे शामराव महाराज यांच्या धर्मपत्नी आणि बाबा गेल्यानंतर आईनं हा प्रपंच थांबू न देता तसा सुरळीतपणे समोर चालू ठेवला आहे. आईचे खूप खूप धन्यवाद. आणि आईला ईश्वर खूप अशी शक्ती देव, अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आई, कसं वाटतं तुला आपली दिंडी अशी बाबा गेल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू आहे? कसं वाटतं तुला की बाबानं समजा हा सोहळा चालू केला होता आणि बाबा गेल्यानंतर आता ते सोहळा तू आणि तुझे 2 लोक या ठिकाणी चालू ठेवलाय, कसा आनंद येतो का तुम्हाला? खूप खूप छान असं हे चालू आहे. आणि तुमचे सुद्धा आमच्या या शामराव महाराज दिंडीमध्ये 236 दिंडीमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि अजून पुढचा प्रवास मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तोपर्यंत रामकृष्ण. तर रामकृष्ण हरी माऊली, 2 मिनटं आमचे अंकल बोलतील. तर आमच्या अंकल मध्ये मी नाही बोलत. तर सकाळचं जेवण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि सकाळचं जेवण करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. आणि पुढचा प्रवास अजून सुद्धा मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे अजून वारीमधला सगळा आनंद या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे सगळे आमचे शिवभाऊ मालखेडाचे आहे. सगळे वारकरी, महिला मंडळ, वारकरी आणि पुरुष मंडळी खूप मोठ्या संख्येने दरवर्षी वारीला असतात. मला तरी वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याच गावचे वारकरी नसन राहत, एवढे आमचे शिवभाऊ मालखेडा गावचे एवढे मोठे वारकरी बघू शकता तुम्ही. वाईड अँगल मध्ये मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. पंढरीचा पांडुरंग येतो माझ्या घरी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आमचा गडलो देवाला काहीतरी विचारणार आहे. बरं देवा, बरी का वारी? तेव्हा माऊलीची वारी, ही माऊलीची वारी कशी आहे, एकदा माऊलीच्या वारीमध्ये आलं की आयुष्यभर असं वाटतं माणसाला की प्रत्येक वारीमध्ये या. आता पुढच्या वर्षी येणार का? देवा देवा अवश्य येईन, मरूच तर. मरोच तर येईन. हो का? हो. अजून काय म्हणते? वारी ही जगातली नंबर 1 एक वारी आहे, पंढरपूरची वारी. सोमपूर, सुभानपूर कुठं आलंय? गारखेडे पाठी दो. तुमचा तालुका कोणता आहे? जिल्हा जालना. तालुका भोकरदन, जिल्हा जालना. कुठं राहता तुम्ही सुभानपूर मध्ये? शेतात शेतात माळावर कुठं नेमकं? मंजेवाडी, महादेववाडी. महादेवाडी. किती वर्षापासून वारी करता? 5 वर्षापासून. हो. अजून किती वर्ष करणार? अजून 5 वर्ष. का पहिल्या बारीला झाले? नाही खाया प्यायचं काही अडचण नाही? नाही काहीच नाही. मस्त सोडली हातपाय आपले.
बघू शकता तुम्ही सासवड ते जेजुरी या प्रवासामध्ये वारकरी कसे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आनंद व्यक्त करताय. फुगडी आणि पावली टाकून या ठिकाणी सर्व वारकरी या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करताय. बघू शकता तुम्ही. ते म्हणतात ना, जगात भारी आणि पंढरीची वारी हा सोहळा सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही, तो सोहळा या पंढरीच्या वारीवरती. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व वारकरी कसे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन या ठिकाणी आपला वारीचा आनंद या ठिकाणी व्यक्त करताय. हा जर आनंद घ्यायचा असेल तर पंढरीच्याच वारीत या ठिकाणी यावं लागतंय. वारकरी चालून चालून थकल्यानंतर विसाव्यासाठी असे बसून आपले पाय आणि थकवा या ठिकाणी बसून काढत असतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी लाल पताका म्हणजे भगवा पताका घेऊन या ठिकाणी सगळे वारकरी कसे तल्लीन होऊन या ठिकाणी चालू. तर या ठिकाणी आम्ही आता थोडा विसावा घेतला आणि परत विसाव्यानंतर आम्ही आता पुढच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं खूप सारी अशी पब्लिक आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही आता आमच्या विसाव्यानंतर परत पुढच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे. कारण नॉनस्टॉप चालणं हे प्रत्येक वारकऱ्याला शक्य होत नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सगळे वारकरी आपापल्या, मी जे तुम्हाला मागच्या फुटेजमध्ये तुम्ही बघितलं की सगळेजण आपापल्या पद्धतीनं विसावा घेत असतात, तसंच आम्ही विसावा घेऊन आता पुढच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे. तर चला अजून पुढं मी तुम्हाला सर्व वारकऱ्यांचा आनंदमय आनंद या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा. तोपर्यंत रामकृष्ण आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी या डॉक्टर लोकांच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांची तेल मसाज या ठिकाणी चालू आहे. जसं जमल तसे वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी सगळेजण करतात. तसंच हे एक कॉलेजचे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करत आहेत. अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला ते दाखवलं होतं आणि आता सुद्धा मला सासवड ते जेजुरी या ठिकाणी सुद्धा असे सेवा करणारे वारकऱ्यांची सेवा करणारे हे सुद्धा एक वारकरी परत सुद्धा आपल्याला एकदा एका माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटले. नक्की त्यांच्यासाठी ईश्वर त्यांना खूप चांगली शक्ती देव, बुद्धी देव आणि त्यांच्याकडून अशीच वारकऱ्यांची सेवा घडो अशी मी आशा करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. काशी केली मथुरा केली केली द्वारका, काशी केली मथुरा केली केली द्वारका. अयोध्येचे श्रीराम मना सारखे, अयोध्येचे श्रीराम मना सारखे. काशी केली मथुरा केली केली द्वारका. तर फायनली पोहोचलोय आम्ही जेजुरीला आणि जेजुरीमध्ये आल्यानंतर सगळे म्हणे आम्हाला भूका लागल्या. मग काय भूका लागल्या म्हणल्यावर अंकल म्हणे करा 20-20 रुपये जमा. मग आमच्या सगळ्या गँगनं 20-20 रुपये जमा केले आणि बघू शकतो तुम्ही किती भजे आणले. डायरेक्ट आता भजे पार्टी. मोरे मामा भजे पार्टी. आमचे भजे दाखवतो मी तुम्हाला एकदा फुटेजमध्ये. खा भजे, खा मिरच्या. रामकृष्ण हरी मंडळी, सासवड ते जेजुरी फायनली आमचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे. आज आमचा जेजुरीमध्ये मुक्काम आहे आणि उद्या मी तुम्हाला पूर्ण जेजुरी घाटाचं दर्शन या ठिकाणी घडवणार आहे, पण ते उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण आजचा सासवड ते जेजुरी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा. आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.